नाचणी फ्लोअर हे सुद्धा आपण घेऊ. तर या एलमध्ये तुम्हाला इकडे सगळे कडधान्य आणि डाळी दिसतील आणि या साईडला आहेत ते चहा पावडर आहे. नमस्कार मंडळी, मी संजीवनी. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर ऑस्ट्रेलियातील आम्ही मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजचा ब्लॉग होणार आहे खूपच इंटरेस्टिंग, कारण आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत ऑस्ट्रेलियातील भारतीय किराणाच्या दुकानात. तुम्हाला इथे माझ्या मागे दिसत असेल की इथे हे इंडियन सुपर मार्केट आहे आणि याचं नाव आहे क्वालिटी इंडियन ग्रॉसरी. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात की इथे काय काय मिळतं, जे आपल्याकडेही मिळतं आणि इथे काय मिळत नाही ते. चला तर मग आतमध्ये. तर आता आपण शॉपच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे काही स्नॅक्सचे आयटम्स त्यांनी ठेवलेले आहेत, जसं की बिकॅनोची बुंदी आहे, फरसाण आहे. तर या आईलमध्ये त्यांनी स्नॅक्सचे आयटम्स ठेवलेले आहेत आणि ह्या राईट हँड साईडला मसाले ठेवलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय की सगळे एव्हरेस्टचे, मदर्सचे मसाले आहेत. हा आहे शाही पनीर मसाला आणि इथे तंदुरी चिकन, किचन किंग मसाला, असे सगळे मसाले आहेत इथे. सेक्शन आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या भाज्या बघायला मिळतील. ही आहे ग्रीन चिली, फ्रोझन आहे. तर मी घेते. कसे काय घेतले तू? ओके. आणि इथे कॅन्टोला म्हणजेच आपल्या कोकणातली भागलं ही सुद्धा मिळतात. ही सुद्धा आपण इथे घेऊया. इथे सगळी भेंडी, गवार, पालक, मेथी अशी सगळ्या फ्रोझन भाज्या भेटतील. हे आहे आपलं ओलं खोबरं, हेही आपण घेऊयात. आपलं टाटाचं मीठ सुद्धा भेटतं, तुम्ही पाहू शकता. समोसे हे सुद्धा आपण घेऊया. तर तिथे तुम्हाला असे फ्रोझन कचोरी, त्याच्यानंतर फ्रोझन भजी, पोटॅटो भजी, तंदुरी नान आणि स्वीट कॉर्न टिक्की, त्याच्यानंतर स्प्रिंग रोल, असं सगळं भेटेल. तर या एलमध्ये तुम्हाला इकडे सगळे कडधान्य आणि डाळी दिसतील आणि या साईडला आहेत ते चहा पावडर आहे. तर इथे ताजमहालची चहा पावडर आहे. आणि इथे वाघ बकरी मसाला चाय आहे आणि त्याची प्राईस आहे $6.99. इथे तुळा आहे, ही एक आपण घेऊया. आणि या साईडला सगळ्या डाळी ठेवलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ,
अशा सगळ्या डाळी इथे भेटतात. तुम्ही पाहू शकता इथे की मसूर डाळ सुद्धा आहे. तर इथे सगळ्या डाळी आणि कडधान्य ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकताय की तिथे राजमा आहे, त्याच्यानंतर मूग डाळ आहे. अशी सगळ्या डाळी आणि कडधान्य जे आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या इथे मिळतात. इथं मूग आहेत, त्याच्यानंतर इथे चवळी आहे, ही चवळी आहे, हे राजमा. इथे त्यांनी शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि इथे आहेत हिरवे वाटाणे आणि हे आहेत छोले. आणि इथे आहे मसूर. तर इथे जवळपास सगळं जे इंडियात आपल्याला कडधान्य आणि डाळी मिळतात त्या जवळपास सगळ्या इथे मिळतात, फक्त त्यांची प्राईस थोडी जास्त असते. आपले लिज्जतचे पापड. तर इथे सगळे पापड आहेत आणि हे आपण एक घेऊयात. आणि इथे तुम्हाला सगळे नूडल्स दिसतील. इथे सगळी मदर्सची लोणची सुद्धा मिळतात. तुम्ही पाहू शकता की इथे हे लिंबूचं लोणचं आहे, कैरीचं आहे, असं भरपूर प्रकारचं लोणचं इथे मिळतं. तर या सेक्शनमध्ये त्यांनी रवा, त्यानंतर बेसन, मैदा, राईस फ्लोअर, अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची पीठं असं सर्व त्यांनी ठेवलेलं आहे. ही आहे रोस्टेड उपमा सुजी. आणि इथे रवा सुद्धा ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे वरती मुरमुरे सुद्धा आहेत. भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुरमुरे सुद्धा इथे भेटतात. ही आहे आपली वेलची. सेक्शनमध्ये सगळे अख्खे मसाले त्यांनी ठेवलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता की इथे दालचिनी आहे, त्यानंतर इथं आहे ओवा, मोहरी. ही आहे आपली मोहरी. त्याच्यानंतर इथे आहे ब्लॅक पेपर, काळी मिरी, हळद, त्याच्यानंतर वेलची, इथे आहे कार्डेमम पावडर. ही रेडीमेड पावडर आहे, आपण डायरेक्ट यूज करू शकतो. इथे आहेत मनुके, सुलतानास, इथे आहेत बदाम आणि इथे आहे कोकोनट पावडर. ही सुद्धा आपण डायरेक्ट भाजीमध्ये किंवा करीमध्ये वापरू शकतो. इथे अख्खे फुटाणे सुद्धा आहेत आणि आपल्याला डाळीमध्ये किंवा भाज्यांमध्ये म्हणजे आपण टाकतो ते हिंग सुद्धा इथे मिळतो.
इथे त्यांनी तूपसुद्धा ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर हे आहे ब्रिटानियाचं काऊ घी आणि इथे तुपाची प्राईस थोडी जास्त आहे, त्यामुळे मी घरीच अनसॉल्टेड बटरकडून त्याचं तूप बनवते. आणि इथे त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तेलसुद्धा ठेवलेले आहेत. हे आहे मस्टर्ड ऑइल, आणि या आयलमध्ये म्हणजे सेक्शनमध्ये राईट हँड साईडला पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. इथे भरपूर प्रकारच्या अगरबत्त्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी धूप ही सुद्धा इथे मिळते. ही आहे गुलाब धूप, $5 आहे ही. आणि इकडे सगळे हिमालयाचे प्रोडक्ट्स आहेत. हे आहे अल्मंड ऑइल $10. तर असं जवळपास सगळं इथे मिळतं. इथे सगळे तांदूळ आहेत, तुम्ही बघू शकताय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत. इथे त्यांनी इडली राईस सुद्धा ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता भरपूर प्रकारचे राईस आहेत. हा आहे सोना मसुरी राईस. आणि इथे त्यांनी काही आपली इंडियातली भांडी सुद्धा ठेवलेली आहेत, जसं की ते रोटी मेकर आहे आणि हा एक पॉट सेट आहे इथे, आणि ह्या त्यांच्या प्राईज आहेत. असं हे मोठं इंडियन ग्रॉसरी स्टोअर आहे. एवढं सगळं दाखवणं शक्य नाही, पण तरी आम्ही मॅक्झिमम तुम्हाला सगळं दाखवायचं ट्राय केलं आहे.
इथे काही त्यांनी रेडी पेस्ट ठेवलेल्या आहेत, बटर चिकन, त्याच्यानंतर हे आहे रोगन जोश. तर अशा या सगळ्या रेडीमेड पेस्ट आहेत. आणि त्या साईडला तिथे त्यांनी चटणीसुद्धा ठेवलेल्या आहेत, जसं की सँडविच चटणी आणि पुदिन्याची चटणी. तर ही आहे मदर्सची ऑल इन वन चटणी आणि ही आहे स्वीट मँगो चटणी. तर अशा सर्व चटण्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि ह्या आहेत स्टफ ग्रीन चिलीज आणि हे आहे गुळ. तर हे आपण एक घेऊया. इथे आहे नाचणी फ्लोअर, हे सुद्धा आपण एक घेऊया. आणि इथे समोर त्यांनी काही भांडीसुद्धा विकायला ठेवलेली आहेत. आणि याच्याच पाठीमागे चेकआउट काउंटर आहे. इथे त्यांनी राख्या विकायला ठेवलेल्या आहेत. आता रक्षाबंधन जवळ आलं आहे त्याच्यामुळे. तर जेव्हा कोणते सण असतात तर तेव्हा ते त्या सणाप्रमाणे त्या गोष्टी तिथं आणतात विकायला. जसं की दिवाळीला दिवे वगैरे भरपूर असतात विकायला. इथे त्यांनी काही तांदूळ, तेल, त्याच्यानंतर आटा सुद्धा ठेवलेला आहे. या फ्रोझन सेक्शनमध्ये इथे लाडू आहेत, त्याच्यानंतर काजू कतली आहे आणि हे समोरच पनीरसुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि या साईडला सगळे बिस्किट्स आहेत, टोस्ट आहेत, असं सगळं खाऊचं सेक्शन आहे हे. आता आपलं रक्षाबंधन आणि गणपती सगळे सण येत आहेत, तर त्याच्यामुळे मी घेतलेला आहे. मला मेहंदी काढायला खूप आवडते. तर आता आमची शॉपिंग करून झालेली आहे सगळी. आणि आय होप तुम्हाला ऑस्ट्रेलियातील आपलं भारतीय किराणाचे दुकान आवडले असेल. आणि आवडलं असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.